मला मला एकदा म्हणजे उद्धवजींना मला भेटले. मी शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना वारंवार त्याला बंगल्यावर भेटतो. परंतु आदरणीय उद्धवजींना मला भेटायला मला किती वेळ लागला असेल विचार करा ना तुम्ही. तुम्ही पत्रकार विचार करा. 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना किती वेळ लागला असेल. मला तब्बल तब्बल 4 वर्ष मला उद्धवजींनी भेट दिली नव्हती. मग एकटे मी सांगतो व्यक्तिगत रूपे. मग मला ते आम्हाला भेटले, आमच्या खासदारांना भेटले, ते दिल्लीत भेटले. त्या मिलिंद नार्वेकरबद्दल मी स्पष्ट बोलतो. या मिलिंद नार्वेकर बद्दल, याबद्दल, या माणसाबद्दल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असा संताप व्यक्त केला होता की हा शिवसेना खड्ड्यात टाकायला निघालाय, हा गाड्याला निघालेला आहे. तर याला लात मारून तुम्ही हकलवून लावा. हे शिवसेना प्रमुख सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांसमोर सांगितलं. जर या नेत्यांनी सांगावं, मी जर खोटं नेत्यांनी सांगावं, शिवसेना पण बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर हात ठेवून सांगावं की मी खोटं बोलतोय का म्हणून. मी वाटेल ती माझी शिक्षा घ्यायला तयार. मी राजकारण सोडून देईन मग. पण ह्या लोकांनी या बाळासाहेबांच्या भावना होत आहेत एवढ्या यातना ह्या माणसाने दिल्या. तर शिवसेनेची वाट लावायला हा कारणीभूत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हा दुर्दैवाने आता हा दलालांचा पक्ष होत चाललेला असं मला वाटतं. सगळे कॉन्ट्रॅक्टरचा हा पक्ष झालेला आहे. मला माहिती आहे या मुंबई शहरात खड्डे पडतात का. तुम्ही कुठे टेक्नॉलॉजी आणू शकत नाही. जगात अशा अनेक टेक्नॉलॉजी आहेत की खड्डे न पडणारे टेक्नॉलॉजी आहे. पण खड्डे पडणारी टेक्नॉलॉजी आहे ना होईल ही का वेळेस सगळ्यांना माहिती आहे ना. उद्धव ठाकरे शिवसेना चालवतात. बघा, ते निर्णय त्याच्यानुसार घेतले जातात असं मला वाटतं. जे काय निर्णय घेतले जातात त्याचा प्रभाव असतो. तो प्रभाव टाकतो आणि तो काय करतो हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. पण मी बाळासाहेबांचं दुःख, म्हणजे आज जे दुःख व्यक्त करायचं आहे ते मला बाळासाहेबांचं दुःख मी तुमच्यासमोर मांडतोय. हे बाळासाहेबांचं दुःख होतं. शेवटपर्यंत बाळासाहेब तडफडत ह्याच्यासाठी तडफडत होते असं मला वाटतं. जे बाळासाहेबांनी आपले दुःख व्यक्त केलं, आपल्या वेदना व्यक्त केली, त्या बाळासाहेबांना तुम्ही काहीच किंमत देत नाही. तुम्ही सुपुत्र काही करू शकता, तुम्ही काही करू शकता, पण का नाही कारवाई करत. आणि असं नव्हे की बाळासाहेब झाल्यानंतर बाळासाहेबांना ही प्रगल्भतेचं हे लक्षण नव्हे. हे जे बोललं जातं ज्याला जायचं बरं ठीक आहे. बरं समजा मी नाराज आहे, पण माझ्याबरोबर असंख्य शिवसैनिक नाराज असतील तर त्यांना तुम्ही सांगाल तुम्ही निघून जा म्हणून. मी त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडाल. बाळासाहेबांनी लक्षात ठेवा, कधी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं. लक्षात ठेवा.